म्हणजे थॉट्स मॅनिफेस्ट होत नाहीत, इमोशन्स मॅनिफेस्ट होतात. आणि तुम्ही वारंवार ज्या इमोशन्स बाहेर टाकता त्या इमोशनमुळं आपल्या आयुष्यामध्ये घटना घडतात. तर हे थोडंसं मेकॅनिझम समजून घेऊया आपण, की एका विचाराच्या मागच्या इमोशन्स कशा घडतात. तर तुम्हाला घर घ्यायचं आहे, तुम्ही म्हणालात की ते बिहेवियर किंवा त्याच्या मागची आपली थॉट प्रोसेस कशी असली पाहिजे, आणि तुमचं आतून इमोशन्स मात्र घराच्या विरोधातले बाहेर पडतायत, म्हणजे काउंटर इंटेन्शन्स आहेत की मी घर घेऊ शकणार नाही. देवाच्या संकल्पनेवरती जास्तीत जास्त लॉजिक लावतो, म्हणजे तर्क जास्तीत जास्त लावतो, त्याची श्रद्धा कमीत कमी असते. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ज्याची श्रद्धा जास्त असते तो लॉजिक लावत नाही. सगळं पूर्ण मनापासून आपण नमस्कार केला आणि सश्रद्ध भावनेनं जर देवाकडे काही मागितलं तर ऍक्च्युली आपण विचार आणि भावना या सिंक करत असतो, कारण क्रिटिकल फिल्टरला आपण वीक केलेला असतो या सगळ्या गोष्टींनी, आणि म्हणून नवस पूर्ण होतात, प्रार्थना फलद्रूप होतात. आपल्याला जसे बाहेर सेन्सेस आहेत, बाह्य मनाला या डोळ्यांनी आपण बघतो, या कानाने ऐकतो, या नाकाने वास घेतो वगैरे, तसे आपल्या अंतर्मनाला पण सेन्सेस आहेत. म्हणजे मी तुम्हाला जर सांगितलं की डोळे बंद करा आणि शाहरुख खानचा चेहरा डोळ्यासमोर आणा, तर आपल्याला तो दिसतो, कारण आपल्या मेमरीमध्ये असतो आणि आपल्या आतल्या डोळ्यांसमोर तो दिसतो. असं सांगितलं की अशी कल्पना करा की तुमच्या जिभेवरती एक लिंबू पिळलेला आहे, तर ती चव आपल्या मेमरीत असते, ती आपल्याला जाणवते, आपल्या आतल्या जिभेला जाणवते, आणि कदाचित आपली बॉडी रिस्पॉन्ड पण करते. राईट, म्हणजे तोंडाला पाणी वगैरे सुटतं आपल्या. म्हणजे याचा अर्थ आपल्या आतमधले सेन्सेस आपण ऍक्टिव्हेट करायचे आहेत. कसं करायचं आहे हे? नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे. चारची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा विषय हा सगळ्यांच्याच आयुष्यातला खूप महत्त्वाचा विषय आहे. कोणाला पैसा नको असतो, पण तो पैसा आपल्या आयुष्यात टिकावा किंवा मग आपण कसा मागावा, त्याचा उपयोग कसा व्हायला हवा, किंवा आपण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा पैसा मॅनिफेस्ट कसा करावा, याबद्दलचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये दयानंद देव मोरे आलेले आहेत. ते उत्तम हीलर आहेत. आमच्या कलाक्षेत्रामध्ये बऱ्याच लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. ते उत्तमरित्या काउन्सिलिंगही करतात, आणि आज ते आपल्याला मनी मॅनिफेस्टेशन कसं करायचं याबद्दल उत्तम असं मार्गदर्शन करणार आहे. तेव्हा पॉडकास्ट आता शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. मला इथं बोलवल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मला आजचा जो विषय आहे हा आपल्या चॅनलवर एकदा तरी यावा असं वाटत होतं, आणि तुम्ही स्वतःच म्हणालात की आपण या विषयावर बोलू शकतो. मला खरंच खूप आनंद झाला. मला पर्सनली काही विषयांचा खूप फायदा होतो, त्यातला हा होणार आहे. आणि त्यामुळे काही प्रश्न हे प्रेक्षकांच्या वतीनं असतीलच, पण काही मला पडणारे सुद्धा प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. मुळात आपण ना इथून सुरुवात करूया की मॅनिफेस्टेशन हे आपण फक्त ऐकतोय, पण म्हणजे काय, त्याच्या मागची भावना काय असायला हवी. मनी मॅनिफेस्टेशननी आपण खरंच पैसा आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करू शकतो का, त्याची जरा पार्श्वभूमी आम्हाला समजून सांगा. म्हणजे सर्वसामान्य माणसांना मॅनिफेस्टेशन हा शब्द माहिती असतो कदाचित, पण त्याचा एक्झॅक्ट अर्थ माहिती नसतो. तर कदाचित काही लोकांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन या संकल्पनेबद्दल ऐकलं असण्याची शक्यता आहे. बरोबर. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतो की आपण ज्या प्रकारे विचार करतो, म्हणजे प्रत्येक माणूस दिवसाकाठी 65 ते 70 हजार विचार करतो, आणि त्या विचारांचं काही ना काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये होतं. म्हणजे तुम्ही जर वारंवार एखादा विचार करत असाल तर त्या प्रकारच्या घटना आपण आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित करत असतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की आपल्या विचारांमुळं घटना आकर्षित होणं या प्रक्रियेला मॅनिफेस्टेशन असं म्हणतात. म्हणजे समजा तुम्ही जर विचार केला असेल की मला या मेकची गाडी घ्यायची आहे, आणि हा विचार एवढ्या तीव्रतेने केला की त्या विचारांच्या ऊर्जेमुळं जर ती घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडली तर त्याला आपण मॅनिफेस्टेशन असं म्हणू शकतो. अच्छा. आता तुमचा पुढचा प्रश्न असा आहे की पैसा मॅनिफेस्ट करू शकतो का. म्हणजे याचा अर्थ मी अशा प्रकारांनी घेतो की आपण ठराविक प्रकारे विचार करून आपल्या आयुष्यामध्ये पैसा आकर्षित करू शकतो का. तर नक्कीच करू शकतो. त्याबद्दलच मी नंतर काही मेथड्स बद्दल वगैरे बोलेन, पण आत्ता तरी मी तुम्हाला सांगेन की नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये पैसा मॅनिफेस्ट करू शकतो, आणि आपल्या विचारांनी गोष्टी घडवणं याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. ओके. आता हे विचार आणि हे बिहेवियर्स आपले जे काय आहे मॅनिफेस्ट करण्यासाठी, याचं काहीतरी तंत्र आहे का, किंवा विशेष पद्धतीनं असं काही केलं पाहिजे का? कारण मला तर वाटतंच की माझा बंगला असावा, माझ्याकडे ही कार असावी, किंवा माझं एवढं एवढं इन्कम असावं, पण तरीसुद्धा बऱ्याचदा असं होतं की ते तितकं
म्हणावं तसं ते पूर्ण होत नाही, बरोबर. मिळत नाही. त्या काळासाठी आपल्याला जे हवं असतं त्या गोष्टी मिळत नाहीत आणि मग आपली तिथे डिसअपॉइंटमेंट होते किंवा खूप गोष्टी हव्या असतात आपल्याला आयुष्यामध्ये, पण त्या मिळतातच असं नाही. बरोबर. ओके. तर हवं सगळ्यांना सगळंच आहे. मन्नत हवा असेल सगळ्यांना, जलसा हवा बरोबर. असेल सगळ्यांना, बरोबर. हवं तर सगळंच आहे. पण हे काय त्याच्या मागची भावना असायला पाहिजे. ओके. हां, म्हणजे मॅनिफेस्टेशन काय सांगतं? ठीक आहे. तर आपण विचार करतो बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टींचा, म्हणजे प्रत्येकालाच तुम्ही म्हणताय त्या प्रकारे तुम्हाला जशा इच्छा आहेत तशा माझ्या पण इच्छा आहेत. आपण त्याला असं म्हणूया की सगळ्यांच्याच इच्छा आहेत. पण म्हणजे विचार आपण सगळेच करतो, पण ते विचारांच्या घटना का घडत नाहीत. म्हणजे मगाशी आपण बघितलं की विचारांची घटना घडणं या गोष्टीला मॅनिफेस्टेशन म्हणतात. मग विचारांच्या घटना का घडत नाहीत याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मी बोलतो. तर आपण 65 ते 70,000 विचार करतो असं मी तुम्हाला सांगितलं. तर ते प्रत्येक विचार हा मॅनिफेस्ट होण्यासाठी नसतो. म्हणजे मी थोडंसं एक्सप्लेन करेन. हे विचार एक तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कधीच नसतो. बरं. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इमोशन्स असतात. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने विचार केला की मला 1 कोटी रुपये मिळायला पाहिजेत, तर काही जणांच्या दृष्टीने तो पॉझिटिव्ह विचार असेल, पण काही जण तो नुसता विचार करतील, पण ते बॅक ऑफ द माइंड म्हणजे थॉट बिहाइंड द थॉट म्हणतो आपण त्याला. थॉट बिहाइंड द थॉट असा असतो की शक्य नाही, मी फक्त विचार करतोय, मला मिळणे शक्य नाही. तर याला म्हणतात इमोशन्स थॉटच्या उलट असतात. म्हणजे विचार तरी करतात ते मला म्हणत पाहिजे, मला जलसा घ्यायचा आहे, पण थॉट बिहाइंड द थॉट आहे की माझी लायकी नाही आहे, म्हणजे वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर, किंवा माझी तेवढी पात्रता नाही आहे. तर मॅनिफेस्ट काय होतं, इमोशन्स मॅनिफेस्ट होतात. इमोशन्स पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतात. म्हणजे एखादा माणूस इच्छा निर्माण करतो, पण त्या इच्छेच्या विरोधातलं एक इंटेन्शन पण बाहेर टाकत असतो, ज्याला काउंटर इंटेन्शन्स म्हणतात. अच्छा. म्हणजे घर घ्यायचा विचार आहे, पण भावना काय आहे, मला कर्जाचे हप्ते परवडणार नाहीत, त्यासाठी डाऊन पेमेंट एवढं द्यायला लागेल, EMI एवढा भरायला लागेल. हे जे आतून बाहेर पडतं त्या इमोशन्स आहेत. म्हणजे थॉट्स मॅनिफेस्ट होत नाहीत, इमोशन्स मॅनिफेस्ट होतात. अच्छा. आणि तुम्ही वारंवार ज्या इमोशन्स बाहेर टाकता, तर त्या इमोशनमुळं आपल्या आयुष्यामध्ये घटना घडतात. तर हे थोडंसं मेकॅनिझम समजून घेऊया आपण की एका विचाराच्या मागच्या इमोशन्स कशा घडतात. म्हणजे तुम्हाला घर घ्यायचं आहे, तुम्हाला, म्हणजे मी जेनेरिक स्टेटमेंट्स करतोय, तर तुम्हाला घर घ्यायचं आहे, तर तुम्ही म्हणालात की ते बिहेवियर किंवा त्याच्या मागची आपली थॉट प्रोसेस कशी असली पाहिजे, बरोबर. तर तुम्हाला घर घ्यायचं आहे आणि तुमचं आतून इमोशन्स मात्र घराच्या विरोधातले बाहेर पडतायत, म्हणजे काउंटर इंटेन्शन्स आहेत की मी घर घेऊ शकणार नाही, या प्रकारचे तुमच्या आतून इमोशन्स बाहेर पडतायत. त्याच्या मागचं कारण सगळ्यात पहिल्यांदा बघूया. आपल्या मनामध्ये, आपल्या मेंदूतून तर आपण 65 ते 70,000 प्रकारचे विचार बाहेर टाकतो, पण ते सगळे विचार आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जात नाहीत. त्याच्यामध्ये एक फिल्टर असतो, ज्याला क्रिटिकल फिल्टर म्हणतात. म्हणजे समजा तुम्ही असा विचार केलात, मी असा विचार तुम्हाला करायला सांगितला की हिरव्या रंगाचा उंट असतो, तर तो क्रिटिकल फिल्टर जो असतो विचाराला प्रत्येक चेक करतो. म्हणजे तुम्ही आता जस्ट, म्हणजे माझं वाक्य, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की फुगा चौकोनी आकाराचा असतो किंवा क्युबिकल असतो वगैरे वगैरे, कुठलाही विचार करू शकतो ना आपण, की म्हणजे गाडी चालवताना ही हवेत उडली तर काय होईल वगैरे, काही विचार करू शकतो. पण ते सगळे विचार मॅनिफेस्ट व्हायला लागले तर अवघड होईल ना. म्हणून त्याच्यासाठी एक फिल्ट्रेशन मेकॅनिझम आहे, ज्याला क्रिटिकल फिल्टर असं म्हणतात, जो सगळ्या पॉसिबिलिटीजचा विचार करतात. म्हणजे हा विचार बरोबर आहे की नाही हे सगळ्यात पहिल्यांदा 5 सेन्सेसनी चेक करतं आपलं सबकॉन्शियस माइंड. म्हणजे डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा, या 5 सेन्सेसनी तो चेक करतो आणि फायनली त्याच्यावरती तो तर्क लावतो, लॉजिक लावतो. आणि या सगळ्या परीक्षांमधून जेव्हा एखादा विचार पास होतो, तेव्हा तो भावनेच्या स्वरूपात विचार आणि भावना या सेम बाहेर पडतात. म्हणजे तुम्हाला तुमचं नाव, जर तुम्ही म्हणाल की माझं नाव अमुक अमुक आहे, तर तुमचे इमोशन आणि थॉट सेम असणार, कारण तुमच्या सगळ्या ते टेस्ट पास करून तो थॉट बाहेर पडलेला आहे ना. तर तशा प्रकारे आपण ह्या सगळ्या क्रिटिकल फिल्टरसाठी जर तो थॉट आपण प्रिपेअर केला, तर त्या प्रकारची भावना आपल्यातून बाहेर पडते.
आणि याच्या पुढे जर जाऊन आपण थोडंसं मगाशी बोलताना पण आपण बोलत होतो हम्म. की देवाला नमस्कार करत असताना हा क्रिटिकल फिल्टर आहे तो वीक केला जातो. हा. म्हणजे देवाला नमस्कार डोळे बंद करून केला जातो. हम्म. म्हणजे तो फिल्टर सगळ्यात पहिला, फिल्टरचा सगळ्यात मोठा दरवाजा बंद केला जातो. अच्छा. फिल्टरचे हे 5-6 घटक आहेत ना, हो हो. 5 सेन्सेस आणि तर्क. त्यानंतर नाकासाठी काहीतरी तिथं सुगंधी पदार्थ वगैरे असतात बरोबर. किंवा या सगळ्या टेस्टसाठी प्रसाद वगैरे असेल, या सगळ्या सेन्सेसना बाइंड केलं जातं एका तिथं त्या प्रिमाईसमध्ये. बरोबर. हा. आणि सगळ्यात शेवटी जो तर्क आहे तो तर्क हा एके ठिकाणी राहू शकत नाही किंवा तो कमीत कमी होतो. ती म्हणजे लॉजिक. हम्म. ज्याचं लॉजिक, जो देवाच्या संकल्पनेवरती जास्तीत जास्त लॉजिक लावतो, हम्म. म्हणजे तर्क जास्तीत जास्त लावतो, हम्म. त्याची श्रद्धा कमीत कमी असते. म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हम्म. ज्याची श्रद्धा जास्त असते तो लॉजिक लावत नाही. हा. म्हणजे पूर्ण मनापासून आपण नमस्कार केला आणि सश्रद्ध भावनेनं हा. जर देवाकडे काही मागितलं हा. तर ॲक्च्युली आपण विचार आणि भावना या सिंक करत असतो. कारण क्रिटिकल फिल्टरला आपण वीक केलेला असतो या सगळ्या गोष्टींनी, हम्म. आणि म्हणून नवस पूर्ण होतात, प्रार्थना फलद्रूप होतात आणि तुमचं याच म्हणणं आहे की गोष्टींमुळे. खूप न विचार करता अगदी श्रद्धा भावना ठेवून आपण एखादी गोष्ट देवाकडे मागतो अगदी तर ती बरोबर. पोचते इन द सेन्स की ती पूर्ण होते. ती पूर्ण होते. बरोबर. याचं कारण त्याला आपण कुठलेही लॉजिक्स देत नाही एक्झॅक्टली. किंवा कुठल्याही प्रकारचा एक तिरका विचार करत नाही अगदी त्याच्यावर. बरोबर. त्याला म्हणून सांगितलंय तो बघेल असं. म्हणून तुम्ही मॅक्झिमम बघाल की अडाणी लोकांचे नवस वगैरे पूर्ण लवकर होतात, शिकलेल्या लोकांचे कमी होतात. कारण शाळेमध्ये तर्क शिकवतात ना, हो. तर त्या तर्कामुळे त्याची कदाचित श्रद्धा कमी झालेली असण्याची शक्यता आहे. मी असं जेनेरिक स्टेटमेंट्स करतोय. तर ज्याचा पूर्ण सश्रद्ध असतात जे लोक, ते लोक चपलाबरोबर लॉजिक बाहेर काढून आतमध्ये जातात. करेक्ट करेक्ट. हे मला तुम्ही इतकं छान सांगितलंय कारण आमचे गुरुजी आहेत प्राध्यापक शामराव जोशी. अच्छा. तर ते वाणी संस्कारांचे धडे मी त्यांच्याकडून हम्म. घेते. ते म्हणतात की कलाकार म्हणून ना हे असं का करायचं नका विचार, बरोबर. करा. एक्झॅक्टली. काय अनुभव येतोय ते बघा ना तुम्ही. प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे ते श्रद्धा ठेवून भावनेनी ते करत राहायचं. आणि बघणं जे म्हणता ना तुम्ही तर आमच्या स्कूलमध्ये म्हणजे शामरावांच्या स्कूलमध्ये ही कॉन्सेप्ट आहे की करून बघा. करेक्ट. म्हणजे बघून करा किंवा करून बघा असं त्यांचं म्हणणं आहे, पण ते करून बघा. एक्झॅक्टली. आणि ते तुम्हाला दिसलं पाहिजे. करेक्ट. मग तुम्ही म्हणतात असं की आम्हाला खूप असं वेगळ्या पद्धतीनं विचार करायला सांगतात की डोंगर म्हटल्यानंतर तुमच्या समोर त्याला डोंगर असं लेबल दिलंय ना, म्हणून तुम्हाला तसंच डोंगर डोळ्यासमोर एक्झॅक्टली. पण वेगळा येऊ शकतो अगदी का बरोबर. नाही येऊ शकत. बरोबर. सो हे जरा वेगळं मी बोलतेय, पण तरी सुद्धा हे लॉजिक्स का आपण असे वापरू शकतो, कारण आपल्याला जर का काहीतरी व्हिज्युअलाइज करायचं आहे जे की आपल्या आवाक्या बाहेरचं आहे असं आपल्याला वाटतं, तर ते मुळात आधी करता यायला हवं का? Correct. असं काही आहे का त्याच्या मागे? म्हणजे तुमचं म्हणण्याचा अर्थ असा आहे की जे आपल्या बिलीफच्या पलीकडचं आहे ते आपण व्हिज्युअलाइज करू शकतो का? करेक्ट. कारण आपण लगेच लॉजिक लावतो. मला 5 लाख रुपये मंथली इन्कम, जो 50,000चा इन्कम असलेला व्यक्ती असेल त्याला मॅनिफेस्ट करायचं की माझा 5 लाख इन्कम असायला पाहिजे. तर मुळात तो अडकतो तिथे की अरे 50,000त मी ऑलमोस्ट सगळं भागवतोय, 5 लाखाचा झाल्यानंतर कशाला लागतील एवढे पैसे किंवा मी काय करीन त्या पैशाचं, असे लॉजिक शोधायला लागतं ना आपण. करेक्ट. नकळतपणे होतात. हां, म्हणजे तुम्हाला असं विचारायचं की एखाद्या माणसाचं इन्कम जर 50,000 असेल हां. तर त्यांनी 5 लाखाचं व्हिज्युअलायझेशन कसं करावं? करेक्ट. तर मी आता थोडंसं लोकांच्या क्लॅरिटीसाठी सांगतो हां. की तुम्ही शब्द वापरलात व्हिज्युअलायझेशन, पण बऱ्याच जणांना तो माहिती असेल नसेल, त्यामुळे मी सगळ्यात पहिल्यांदा ती संकल्पना सांगतो बरं. आणि त्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. हं. तर व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय आहे? हं. तर मगाशी मी सांगितलं की मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? तर आपण जो विचार करतो तो विचार आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरणं, या गोष्टीला मॅनिफेस्टेशन म्हणतात. म्हणजेच जर एखादी घटना आपल्याला घडवायची असेल तर आपण त्या प्रकारे विचार करू शकतो का? येस. म्हणजे ही प्रोसेस उलट करू शकतो का? येस. आपण ती करू शकतो. मग आपण
कशी करायची आहे ती, म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये आता तुम्ही सांगितलं तसं 5 लाख रुपये मॅनिफेस्ट करायचे आहेत. तर त्यासाठी मी विचार कुठल्या पद्धतीने केला पाहिजे, तर त्याच्यातली एक बेसिक मेथड जी आहे तिला व्हिज्युअलायझेशन असं म्हटलं जातं. तर व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, की आपल्या आतल्या सेन्सेसने एखादी गोष्ट क्रिएट करणं. हां. आपल्याला जसे बाहेर सेन्सेस आहेत बाह्य मनाला, या डोळ्यांनी आपण बघतो, या कानाने ऐकतो, या नाकाने वास घेतो वगैरे, तसे आपल्या अंतर्मनाला पण सेन्सेस आहेत. म्हणजे मी तुम्हाला जर सांगितलं की डोळे बंद करा आणि शाहरुख खानचा चेहरा डोळ्यासमोर आणा, तर आपल्याला तो दिसतो, कारण आपल्या मेमरीमध्ये असतो आणि आपल्या आतल्या डोळ्यांसमोर तो दिसतो. किंवा असं सांगितलं की अशी कल्पना करा की तुमच्या जिभेवरती एक लिंबू पिळलेला आहे, तर ती चव आपल्या मेमरीत असते, ती आपल्याला जाणवते, आपल्या आतल्या जिभेला जाणवते आणि कदाचित आपली बॉडी रिस्पॉन्ड पण करते. बरोबर. राईट. म्हणजे तोंडाला पाणी वगैरे सुटतं आपल्या. म्हणजे याचा अर्थ आपल्या आतमधले सेन्सेस आपण ऍक्टिव्हेट करायचे आहेत. कसं करायचं आहे हे, तर एक ठराविक वेळ ठरवा, त्यावेळेला शांत बसा, आपलं पूर्ण शरीर रिलॅक्स करा आणि आपल्याला आता आतले सेन्सेस ऍक्टिव्हेट करायचे आहेत. म्हणजे आपल्याला आतला डोळा ऍक्टिव्हेट करायचा आहे. अशी कल्पना करा की तुम्ही एका थिएटरमध्ये बसलेले आहात, तुमच्या आवडीच्या थिएटरमध्ये तुम्ही बसलेले आहात आणि समोरच्या पडद्यावरती स्वतःचा पिक्चर आपल्याला बघायचा आहे. मग तो पिक्चर कुठला बघायचा आहे, की एंड रिझल्ट मूव्ही असं म्हटलं जातं त्याला. एंड रिझल्ट मूव्ही म्हणजे काय, तुम्हाला जर 5 लाख रुपये मिळाले, ज्या दिवशी मिळाले त्या दिवशी तुम्ही काय कराल, तो दिवस त्या मूव्ही थिएटरमध्ये पडद्यावरती आपण सेलिब्रेट करताना बघायचंय स्वतःला. ती घटना घडण्याआधी ती घडवायची. आणि त्याच्या अगोदर एक एक्सरसाइज करू शकतो आपण, की त्याचं एक लेटर लिहा. ओके. याला नेव्हिलायझिंग द गोल म्हणतात. बरं. की तुम्हाला 5 लाख रुपये असा दिवस उजडवा की ज्या दिवशी तुम्हाला 5 लाख रुपये मिळालेत. काय कराल तुम्ही त्या दिवशी? मी मॅक्झिमम लोकांना हा प्रश्न विचारतो की तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही काय कराल, त्यांचं डिसाइडेड नसतं. तर मी म्हणतो की आज डिसाईड करा 5 लाखाचं तुम्ही काय करणार आहात आणि ते लिहून काढा. तुम्ही कसा सेलिब्रेट केलात तो दिवस, 5 लाख रुपये तुम्ही कुठं कुठं खर्च करणार आहात आणि ते जे स्क्रिप्ट लिहिलंय तुम्ही पत्राच्या स्वरूपात, तेच तुम्हाला थिएटरमध्ये पडद्यावरती बघायचंय. आणि ते बघत असताना आपले सगळे सेन्सेस त्याला अटॅच करायचे आहेत. म्हणजे डोळ्यांनी तर बघतोच आहोत आपण, त्याच पिक्चरमध्ये कशाची तरी टेस्ट घ्यायची आहे, काहीतरी ऐकायचं आहे, कशाचा तरी वास घ्यायचा आहे, कशाची तरी चव घ्यायची आहे, कुठला तरी स्पर्श अनुभवायचा आहे आणि अशी ती मूवी एन्जॉय करायची आहे. काही दिवस करून बघा, तुम्हाला रिझल्ट जे 1 ते 2 दिवसातच मिळायला लागतील. वा, ही टेक्निक आहे मला असं. हो, हे व्हिज्युअलायझेशनची टेक्निक आहे. आता ना मला असं वाटतं की हे फक्त मॅनिफेस्ट करून नाही चालत, त्यासाठी तुमची कृती तशी असायला हवी. करेक्ट. तुमची डिसिप्लिन आणि या गोष्टी पण त्या पद्धतीनं असायला हवी. बरोबर. तर मुळात मला असं म्हणायचं की जे हार्डवर्किंग असतात, जे डिझर्विंग असतात, हुशार असतात, त्यांचं प्लॅनिंगही उत्तम असतं, पण तरीही त्यांच्याकडे म्हणावे तसे पैसे येत नाहीत. एवढं सगळं करूनही ह्याची काय कारणं असू शकतात? कारण ते खरं डिझर्व करतात, त्यांनाही माहिती असतं की ते डिझर्व करतात, पण ते त्यांच्या बाबतीत घडतच नाही. असं का होतं? ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ॲक्शन या गोष्टीबद्दल बोलूया. बरं. कारण तुम्ही म्हणालात की सगळं आपण व्हिज्युअलाइज केलं तर पुढं ॲक्शन पण करणं गरजेचं आहे. तर एक वाक्य मी नेहमी सांगतो, ते आज तुम्हालाही सांगतो, की असं म्हटलं जातं की जर तुमचे विचार, त्यामागची भावना आणि त्यानंतर केली गेलेली कृती ह्या जर एकाच लाईनमध्ये असतील आणि तुम्ही डोंगराला म्हणालात की माझ्या मार्गातनं बाजूला हो, तरी त्यानं झालं पाहिजे. इतकी ताकद आहे या तिन्हीच्या सिंक्रोनायझेशनमध्ये. बरं. म्हणजे पहिल्यांदा आपण बघितलं की विचार आणि भावना ह्या वेगवेगळ्या नसाव्यात तरच आपली इच्छा पूर्ण होते, पण त्यानंतर इन्स्पायर्ड ॲक्शन्स घेणं सुद्धा गरजेचं आहे. तर आता तुम्ही म्हणालात की बरेच लोक बरेच कष्ट करतात, डिझर्विंग असतात किंवा ते केपेबल पण असतात, म्हणजे त्यांच्याकडे नॉलेज तेवढं असतं. करेक्ट. तरी सुद्धा त्यांच्याकडे पैसा काय येत नाही. तर हे थोडंसं असं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया की आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वतःला एक रेडिओ समजूया आपण तुर्तास सगळ्यांनी, आणि या रेडिओला पैसा नावाचं एक स्टेशन आहे
आणि त्या स्टेशनशी आपण ट्यून केलाय रेडिओ. पैशाचे किती स्टेशन्स आहेत बाहेर, म्हणजे निसर्गानं ब्रॉडकास्ट केलेले अनंत स्टेशन्स आहेत पैशाचे. 0 रुपयापासून अब्जावधी आणि खरबो रुपयापर्यंत प्रचंड पैसा निसर्गानं प्रक्षेपित केलेला आहे. त्यातलं एक स्टेशन आपण ट्यून केलंय आणि ते स्टेशन आपल्या रेडिओला ऐकू येतंय. मग एखाद्या व्यक्तीने जर 50,000चं, 10,000चं, 15,000चं स्टेशन ट्यून केलं असेल तर याचा अर्थ जगात सगळे स्टेशन्स बंद पडत नाहीत. त्यानं त्याच्या विचारांच्या आणि भावनांच्या साह्याने ते स्टेशन ट्यून केलेलं असतं. म्हणजे एखादी व्यक्ती कितीही कष्ट करो किंवा त्या मेहनत करो किंवा डिझर्विंग आपण म्हणतो त्या प्रकारे असली तरी सुद्धा जोपर्यंत त्याचं माइंड, त्याचा रेडिओ ते स्टेशन ट्यून करायला सक्षम असत नाही, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की जोपर्यंत त्याचं मन तेवढ्या रकमेशी ट्यून होत नाही तोपर्यंत तो तेवढी रक्कम कमवू शकणार नाही. अच्छा. ओ हा, म्हणजे तेच आहे अगेन की आपण लिमिट करतो बेसिकली. आता उदाहरणार्थ मी लोकांना एक आता टास्क देतो, तुम्हाला किती पैसे हवेत विचार करायला चालू करा. काही जण लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, एका रकमेनंतर तुम्हाला रक्कम पटायची बंद होईल. याच्यासाठी माझा जन्मच नाही आहे या रकमेसाठी असं वाटायला लागेल. आणि एका रकमेनंतर तर तुम्ही हसायला लागा. 500 कोटी 500 कोटी अशा प्रकारे तुमची रिॲक्शन असेल. याचाच अर्थ तुम्ही ज्या रकमेपर्यंत कम्फर्टेबल फील करत होतात तिथपर्यंत तुमचं ट्युनिंग जाऊ शकतं सध्या. आणि ज्यानंतर तुमची रक्कम पटायची बंद झाली तिथं तुमचं अजूनही ट्युनिंग जाण्याची शक्यता नाही आहे. म्हणजे सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणतात ना, तशी आपली धाव कुठेपर्यंत आहे हे आपण थोडंसं चेक करायला पाहिजे. हे कुठेतरी रुजलेलं आहे का आपल्या मनामध्ये आणि त्याचा परिणाम होतो का मॅनिफेस्टेशनवर? हो, नक्कीच होतो. म्हणजे लहानपणापासून आपण जे ऐकत आलेलो आहोत आणि अजूनही आपला त्याच्यावरती जर विश्वास असेल तर त्या गोष्टी आपण मॅनिफेस्ट करतोय. म्हणजे तुम्हाला मी काही उदाहरणं देईन की वेगवेगळ्या कम्युनिटीतले लोक कम्युनिटीमुळे श्रीमंत असतात. मी आता कम्युनिटीचं नाव घ्यायची काही गरज नाही, पण तुम्हाला ही कम्युनिटी म्हटल्यानंतर तो श्रीमंत असणार असं एक हे आपल्या डोक्यात येतं, कारण त्यांना लहानपणापासून पैशाचं त्या प्रकारचं ट्रेनिंग असतं. कदाचित टिपिकल मध्यमवर्गीय मराठी कुटुंबामध्ये शिक, शहाणा हो, मोठा हो, नोकरी कर, हे कुठेतरी प्रोग्रामिंग असते की नोकरी हे सिक्युरिटीचं अल्टिमेटम आहे किंवा अल्टिमेट गोल तुझं नोकरी करणं आहे, कारण त्याच्यात तू सिक्युअर्ड राहशील. बिझनेस करणं मराठी माणसाचं काम नाही असं सांगितलं जातं लहानपणापासून. तर त्या गोष्टीवरती प्रचंड विश्वास ठेवून जे लोक राहतात ते लोक कधीच बिझनेस करू शकणार नाही. मग अशाच प्रकारे तुम्ही आता जे विचार मला सांगितलेत की पैसा काय झाडाला लागत नाही, अंथरूण पाहून पाय पसरावेत, किंवा पैशापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे, जाताना काही वर घेऊन जायचं आहे काय, सगळं इथंच ठेवून जायचं आहे, यासारख्या गोष्टी. किंवा आणखीन एक गोष्ट अशी घडलेली असते कदाचित की लहानपणी पैशाच्या बाबतीत आपण काहीतरी वेंधळेपणा केलेला असतो आणि आईनं आपल्याला त्यावेळी सुनावलेलं असतं की तुला पैशाचा कधीच हिशोब जमणार नाही. आणि तो थॉट जर तो घेऊन मोठा होत असेल तर मोठेपणी त्याला पैशाचा हिशोब करायलाच येत नाही. म्हणजे दिस मॅनिफेस्ट. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मनी रिलेटेड हे जे काही विचार आहेत ते विचार आपल्या मनातून काढणं सगळ्यात गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे हे परंपरेने आलेले आपण जे ऐकत आलेले काही स्टेटमेंट्स आहेत, ते स्टेटमेंट्स आपण जरा बाजूला ठेवायला हवेत. बाजूला ठेवायला हवेत म्हटल्यानंतर रेजिस्टन्स येतो आपला. विथ लॉजिक त्यांना काढून टाकलं पाहिजे. एका उदाहरणाने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की एक विचार असा आहे की पैशापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा पैसा म्हणजे काय हे यानंतर जरासं मी बोलेन, पण पैशापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे असं सगळीकडे सांगितलं जातं आणि त्याच्यावरती आपण ब्लाइंडली विश्वास पण ठेवतो. आता मी हे जेव्हा सांगत असताना काही जणांच्या मनामध्ये माझ्याबद्दल निगेटिव्ह विचार आला असण्याची पण शक्यता आहे की आता हा काय सांगणार याच्या पुढचं. तर माझा म्हणजे सगळ्यांनाच असा प्रश्न आहे की तुमच्याकडे जर भरपूर पैसे आले
तर तुम्ही माणुसकी सोडण्याची कितपत शक्यता आहे? कदाचित नाही. किंवा यानंतरचा माझा प्रश्न असेल की गरीब लोक माणुसकीवालेच असतात का? याचं पण उत्तर नाही असंच आहे बरं का. म्हणजेच याचा अर्थ माणुसकी आणि पैसा याचा संबंध आपण लावू शकत नाही. पैसा हा कल्प्रिट नाही आहे, हा गुन्हेगार नाही आहे. Correct. गुन्हेगार माणूस आहे. किंवा पण ते व्यक्ती सापेक्षच असतं ना. येस, प्रत्येक गोष्ट ही व्यक्ती व्यक्ती सापेक्ष आहे. सापेक्ष म्हणजे व्यक्तीचा दोष आहे तो जर बिघडला तर. 10 रुपये तुमच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने सेम आहेत, पण त्या 10 रुपयाने एखाद्याला जर मास आला तर तो त्याचा प्रॉब्लेम आहे, 10 रुपयाचा नाही. असं नाहीये. करेक्ट. म्हणून आपण हे वाक्य थोडं मॉडिफाय करूया. पैसा आणि माणुसकी दोन्ही श्रेष्ठ आहेत. हा, करेक्ट. आता ना आपल्याकडे असाही एक समज आहे की आयुष्य जगायला कितीचा पैसा लागतो, आपण त्याच्यासाठी कशाला एवढं हे करायचं. साधेपणा किंवा त्याग किंवा थोडासा कमीपणा घेतला, कमी गरजा ठेवल्या, ओके, तर आयुष्य सोपं असतं आणि ते आपण जास्त ग्लोरिफाय करतो का? कारण साधेपणामध्ये श्रेष्ठत्व आहे. त्याला आपण खूप काय म्हणूया, एक स्पिरिच्युअल कुठेतरी अशा गोष्टी जोडतो. पण पैशाची हाव म्हणजे पैसा मागणं, पैसा असावा असं वाटणं किंवा पैसा मॅनिफेस्ट करणं आणि भरपूर पैसा असावा म्हणजे आपण आपल्याला काहीतरी गुन्हा करतोय बाबा, किंवा आपल्याला हाव आहे फक्त या मटेरियलिस्टिक गोष्टींची, असं म्हटलं जातं कुठेतरी. तर ह्याचा संबंध तुम्हाला काय वाटतो? ऍक्च्युली म्हणजे थोडंसं मी बोल्ड स्टेटमेंट करतोय, पण मला असं वाटतं की हे आपण पैसे, आपण असं नव्हे, जी व्यक्ती अशी बोलत असेल त्यांनी की पैसे नसल्याबद्दल स्वतःला दिलेले एक्सक्युजेस आहेत. म्हणजे मला सांगा की श्रीमंत माणूस साधा राहू शकत नाही का? राहू शकतो. पण साधेपणा आणि गरिबी याचा संबंध आपल्याला जोडायची काय गरज आहे? म्हणजे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण सांगितले ते फक्त आपण स्वतःला दिलेली कारण आहेत की मी श्रीमंत नाही पण मी असा आहे. म्हणजे कदाचित काही घरामध्ये तुम्हाला हे कॉमन वाक्य ऐकायला मिळेल की बाळा आपण श्रीमंत नाही आहे, आपला सगळा पैसा कष्टाचा आहे. म्हणजे कष्टाचा पैसा हा जास्त नसावा हे पण बिंबवलं जातं. म्हणजे आपण त्या प्रोग्रामिंगनी मोठे झालोय कदाचित की माझा कष्टाचा पैसा, सगळे श्रीमंत माणसांनी कष्टानेच पैसा मिळवलेला असतो, कष्टाचा पैसा कमी नसतो. त्यामुळं जो साधेपणा तुम्ही म्हणताय किंवा जो काय म्हणतो आपण त्याला त्याग, ह्या सगळ्या गोष्टी श्रीमंतांमध्ये असू शकतात हे आपण मान्य करत नाही. या क्वालिटीज आहेत, या क्वालिटीज आहेत, ह्या माणसाच्या क्वालिटीज आहेत. पुन्हा एकदा मगाचाच विषय की ह्या माणसाच्या क्वालिटीज आहेत, त्या व्यक्ती सापेक्ष आहेत. म्हणजे त्या पैशाशी संबंध आपण जोडतो तो फक्त स्वतःला दिलेले एक्सक्यूज असेल. म्हणजे गरीब माणसं सगळी सालस आणि त्यागवाली वगैरे अशी असतात का? सगळी नाही. असा कुठलाही नियम अस्तित्वात नाही आहे की पैसे आल्यानंतर तो असाच वागतो माणूस आणि पैसे नसल्यानंतर तो एवढाच चांगला असतो, असा कुठलाही नियम नाही आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा या ट्रॅपमधून बाहेर पडणं आपल्याला गरजेचं आहे की पैशामुळे अशा वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडू शकतात. असेच आणखीन सुद्धा आपले मनी मॅनिफेस्टेशनचे काही ब्लॉकेजेस आहेत का असं तुम्हाला वाटतं? याच्यासाठी मी एक उदाहरण देतोय तुम्हाला की गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी असते आणि त्या टाकीतून सगळ्या घरामध्ये पाणी गेलेलं असतं. जर समजा एखाद्या घरामध्ये पाणी आलं नसेल तर याचा अर्थ टाकीतलं पाणी संपलं असा होत नाही. याचा अर्थ तुमच्या घरापर्यंत जी पाईपलाईन टाकली आहे पाण्याची त्याच्यामध्ये कुठंतरी ब्लॉकेजेस असतील किंवा खडे जाऊन बसले असतील. निसर्गानं पैशाची पाईपलाईन प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये टाकली आहे, पण आपल्या आजूबाजूला पैसा धो वाहताना दिसतोय आणि आपल्या आयुष्यात जर टिपकत असेल तर याचा अर्थ बाहेरचा पैसा संपलेला नाही आहे. आपल्यापर्यंत जी पाईपलाईन आलेली आहे त्याच्यामध्ये कुठेतरी ब्लॉकेजेस आहेत. करेक्ट. तर त्यातलं सगळ्यात पहिलं ब्लॉकेज आहे ते म्हणजे मला पैसा नको आहे असं म्हणणं. पण असं आपण डायरेक्ट म्हणत नाही. येस, मला पैसा नको आहे असं पण डायरेक्ट म्हणत नाही, पण त्याला कारण भरपूर देतो. हो, मगाशी तुम्ही एक वाक्य म्हणालात की गरजेपेक्षा कशाला जास्त पैसा पाहिजे. याचा दुसरा अर्थ असा आहे की मला गरज संपल्यानंतर पैसा नको आहे.
आणि ही गरज डिफाईन नसते, कोणाचीच गरज डिफाईन नसते. म्हणजे आज सायकल घेण्याइतपत पैसा आला तरी भरपूर आहे असं माणसं म्हणतात. सायकल घेतल्यानंतर त्याला 2 व्हीलर पाहिजे असते, नंतर त्या ह्या इच्छा वाढत जातात, गरजा वाढत जातात. त्यामुळं आपण असं म्हणूच शकत नाही की गरजेपुरता मला पैसा पाहिजे, कारण गरज डिफाईन नसते. जर तेवढ्या थांबलं असतं, एखादी व्यक्ती जर गरज भागल्यानंतर पैसा मिळवायची थांबली असती तर आज बरेच लोक पैसा मिळवायचे थांबलेले दिसले असते आपल्याला. आज कुणी असं दिसत नाही आपल्याला पैसा मिळवायचं थांबलंय असं. जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती सुद्धा अजूनही काहीतरी धडपड करतेच आहे. बरोबर. तर हा झाला पहिला अडथळा, की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की पैसा सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे, त्यामुळे मला पैसा नको आहे. म्हणजे एखादा खून झाला किंवा गुन्हा झाला तर माणसं म्हणतात की याच्यामागे काय, पैसा असणार, कुठली तर बाई असणार, नाही तर जमीन असणार. म्हणजे आपल्या मनात स्ट्रॉंग कन्सेप्ट की पैशामुळे खून पडलाय. भावंडांमध्ये भांडणं झाली की आपण म्हणतो की पैसा वाईट आहे, पैसा वाईट आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये तर याला फिल्दी रिच म्हणतात, म्हणजे किळसवाणी श्रीमंती, फिल्दी रिच. किंवा एक मारिओ पुझोचं पुस्तक आहे गॉडफादर नावाचं, त्याच्या मागे एक वाक्य लिहिलंय, बिहाइंड एव्हरी ग्रेट फॉर्च्यून देर इज अ क्राईम. म्हणजे एखादा व्यक्ती मोठा झाला असेल तर त्याच्यामुळे कुठला ना कुठला तरी गुन्हा असतो. पण हे किती चुकीचं आहे. पण त्यांनी त्या पुस्तकाच्या संदर्भात लिहिलेलं आहे ते. आपण हे म्हणजे विधिलिखित असल्यासारखं वाक्य घेऊन फिरतो. तर याचा अर्थ श्रीमंत होण्यासाठी कुठला गुन्हा करणं गरजेचं नाही आहे. श्रीमंत होण्यासाठी कुठल्याही प्रकारे तुम्हाला वाईट काम करण्याची गरज नाही आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा श्रीमंतांचा आणि त्यांच्या श्रीमंतीचा द्वेष करणं हे कमी केलं पाहिजे. बरोबर. तर कितीही सांगितलं तरी सुद्धा लोकांमध्ये एक कॉन्सेप्ट ही स्ट्रॉंग असते, ती म्हणजे मनी इज नॉट स्पिरिच्युअल. की पैसा कमवलेलं देवाला आवडणार नाही किंवा माझ्या आध्यात्मिक मार्गातला तो अडथळा ठरेल. ज्याला तुम्ही मगाशी एक शब्द वापरात की मटेरियलिस्टिक गोष्टी. आणि मटेरियलिस्टिक गोष्टी आणि अध्यात्म हे एकत्र साईड बाय साईड जाऊ शकत नाहीत किंवा एकत्र जाऊ शकत नाहीत, असा एक समज आहे आपल्यामध्ये. तर मी तुम्हाला ही गोष्ट सांगेन की आपण पैशाला देवाऱ्यात पूजतो, लक्ष्मीला पूजतो ना आपण. लक्ष्मी कशाची देवता आहे? पैशाची ना. जर एखाद्या गोष्टीला आपण देवाचा दर्जा दिला असेल तर त्याला आपण आध्यात्मिक मार्गातला अडथळा म्हणू शकत नाही. पैशाला एक ऊर्जा म्हणून ट्रीट करा. म्हणजे आपण म्हणतो का की मला लिमिटेडच हवा पाहिजे, लिमिटेडच पाणी पाहिजे या जगामध्ये, किंवा माझ्या आयुष्यामध्ये मला लिमिटेड, मला जेवढं पाहिजे तेवढंच पाणी पाहिजे, नाही मला मुबलक पाणी पाहिजे, किंवा त्याच्याबद्दल आपण विचार पण करत नाही कदाचित. मुबलक हवा पाहिजे, मुबलक अन्न पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जशा मुबलक पाहिजेत तसाच पैसा पण मुबलक पाहिजे असं आपण म्हणत नाही कधी. ती पण ऊर्जाच आहे ना. आपलं आयुष्य सर्वार्थानं समृद्ध करायचं जर असेल तर पैशाची ऊर्जा ही अत्यावश्यक आहे. म्हणून मी नेहमी असं सांगतो की तुम्ही सर्व संघ परित्याग करून हिमालयात जर तुम्हाला जायचं असेल तर हिमालयात जायला सुद्धा पैसे लागतात. बरोबर आहे. म्हणजे पैसा हा इट इज अ एनर्जी. पहिल्यांदा वेगळ्या एक्सचेंजसाठी गोष्टी वापरायचे लोक बार्टर सिस्टीम मध्ये, की मी 5 किलो ज्वारी देतो, मला ही गोष्ट करून दे वगैरे. पण ती बार्टर सिस्टीम नंतर सगळ्या गोष्टींसाठी लागू पडत नव्हती. म्हणून एक कॉमन जी एक एनर्जी होती ती तयार केली गेली, ज्याला आपण पैसा या नावाने ओळखतो. छापील पैसा फक्त 4%च आहे जगामध्ये, जो नोटा आणि कॉईनच्या स्वरूपात आहे. बाकी 96% पैसा हा वेगवेगळ्या स्वरूपात कमोडिटीच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे आपण मला भरपूर पैसा पाहिजे असं जेव्हा म्हणायला लागतो त्यावेळेला आपण पैसा मिळवण्याची पहिली स्टेप गाठलेली असते. हा झाला पहिला अडथळा. दुसरा अडथळा आहे तो म्हणजे बार्गेनिंग. याच्यासाठी एक इंटरेस्टिंग मी निसर्गाचा नियम सांगतो तुम्हाला, ज्याला लॉ ऑफ गिव्हिंग म्हणतात. म्हणजे निसर्ग, याला एक दुकान समजूया आपण निसर्गाला. त्याच्याकडे सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तुम्हाला जे पाहिजे ते त्याच्याकडे आहे. निसर्गाकडे तुम्हाला जे पाहिजे ते आहे आणि तो द्यायला बसलाय. तो म्हणतोय की मी तुला देतो, पण तो तुम्हाला कधी देतो? ज्यावेळी तुम्ही त्याच स्वरूपाची, त्याच प्रकारची एक छोटीशी गोष्ट निस्वार्थ भावनेने त्याला देता. म्हणजे उदाहरणार्थ निसर्गाकडे तुम्ही मागितलं की मला जंगल दे, तर तो जंगल द्यायला तयार असतो. पण तो म्हणतो त्याच्या बदल्यात मला एक छोटं बी दे ना, त्या बी मधून मी जंगल तयार करून देईन तुला.
म्हणजे तुमच्याकडे एवढी दानत पाहिजे की ते बी कुठल्याही अपेक्षेशिवाय निसर्गाला अर्पण करणं किंवा दान करणं. म्हणून एक असं म्हटलं जातं, लॉ ऑफ गिव्हिंगच्या सिद्धांताप्रमाणे असं म्हटलं जातं की तुम्हाला जर तुमचा एखादा प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर तुमच्यासारखा प्रॉब्लेम असणारी एखादी व्यक्ती शोधा आणि तिला त्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्यासाठी मदत करा. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम क्युअर व्हायला लागेल. म्हणजे तुम्हाला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही एखाद्याला चष्मा दान करा, दुसऱ्या डोळ्याच्या प्रॉब्लेमवाल्या माणसाला मदत करा. म्हणजे तुम्हाला हा लॉ ऑफ गिव्हिंग असं सांगतो. हा लॉ ऑफ गिव्हिंग पैशाबद्दल काय सांगतो, तर तो म्हणतो की ठीक आहे, म्हणजे देणं हे तर बेसिक गोष्ट आहे. दान करा, निस्वार्थ भावनेनं दान करा. दान करण्याचे पण टप्पे आहेत वेगवेगळे. म्हणजे एखादा भिकारी येतो आणि आपण ते हे माझ्या इथनं जाऊ दे म्हणून वैतागाने केलेलं दान हे सगळ्यात कमी प्रतीचं दान आहे. तर दान जेव्हा आपण निसर्गामध्ये करतो पैसे, त्यावेळी त्याच्या मल्टिपल तर मेनी फोल्ड्समध्ये पैसा आपल्याकडे येतो. म्हणजे याच्यासाठी मी एक असं उदाहरण देईन की जगातली सगळ्यात श्रीमंत कम्युनिटी म्हणून ज्यू कम्युनिटीकडे बघितलं जातं. तर त्यांच्यामध्ये एक धार्मिक संकल्पना आहे ज्याला टीदिंग असं म्हणतात. टीदिंगचा अर्थ 1/10. तर ते त्यांच्या कमाईची 10% रक्कम ही चॅरिटीला दान करतात निस्वार्थ भावनेनं, आणि करायचीच असते म्हणून. आणि त्यांना रिटर्नमध्ये भरपूर पैसे मिळत असतात. आणि हे तुम्ही ट्राय करायला हरकत नाही, गिव्हिंग. तर डायरेक्ट गिव्हिंग जर जमत नसेल तर तुम्ही आणखीन एक गोष्ट करू शकता. समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी माझ्या दृष्टीने पैसे कमवायला कसा मदत करू शकतो याचा विचार करा. व्हेरी गुड थॉट. वा. म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्या समोर आली तर मी कसा मदत करू शकतो. बरेच जण विचार करतात मी कसा आडवा पडू शकतो. तर आडवं पडणं हे होतं बार्गेनिंग मध्ये. बार्गेनिंग मध्ये एक व्यक्ती काहीतरी विकत असते आणि त्याचा पैशाचा प्रवाह चालू असतो आणि आपण त्याच्यामध्ये येऊन उभा राहतो आणि म्हणतो की बघतोस कसा मिळवतोस. मग याचा अर्थ बार्गेनिंग करू नये असा आहे का, तर अजिबात नाही. जिथं विकायला चोरच बसलाय, बार्गेनिंगच्या शक्यताने रेट्स अगोदरच वाढवून ठेवलेले आहेत, ज्यांनी अगोदरच मान्य केले की बार्गेनिंग होणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही बार्गेनिंग केलं पाहिजे. अदरवाईज एखादी भाजीवाली असते, तिला तुम्ही भाजीचा दर विचारा, ती दुसऱ्या वाक्यात तुम्हाला खरा दर सांगते. 15ने दिल्या 10 घ्या हे तिचं वाक्य असतं, किंवा 15 दिले 12 घ्या. त्याच्यात आणि तुम्ही 2-3 रुपये कुठं आणि हे करू शकताय. तर याचं अशा लोकांबरोबर बार्गेनिंग करू नका की जे लोक खरोखर कष्ट करतायत, किंवा ते तुम्ही 10 रुपये दिल्यानंतर जाऊन काय घर बांधायला काढणार नाही, त्यांच्या घराच्या फरशा बदलायला घेणार नाहीत. करेक्ट. एवढे पैसे तर आपण दान करत नाही, 2-3 रुपयाचा तर प्रश्न असतो. बरोबर. अशा वेळेला 18 रुपयाची भाजी घेताना 20 रुपये एकदा देऊन बघा. ती भावना अशी असायला हवी की समोरच्या व्यक्तीचा तो बिझनेस चालू देत. एक्झॅक्टली. जर की मी तिथे असेल तर मी कसे पैसे कमवीन. एक्झॅक्टली. बरोबर ना. म्हणजे तुमची ती सवय आहे, तुम्ही मला सांगितलं मगाशी, मला ते आवडलं की तुम्ही या प्रकारे लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करता. नाही, म्हणजे पण तो तुमचा इन्स्टिंक्ट आहे. हा इन्स्टिंक्ट आहे की बाबा असं वाटतं स्वभावच आहे. आपण म्हणजे इव्हन कुठलंही आपण काम करत असू तर मला असं वाटतं की यांनी माझ्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. माझ्या घरात सुद्धा भाजी जी खाणार आहे मी, ज्यांनी मला न्यूट्रिशन मिळणार आहे, तर मला असं वाटतं ती कुठून कुठून आली आहे, कशी कशी आली आहे. अगदी बरोबर. काही जणांचं बऱ्याचमध्येच नुकसान होतं, असा एक माझा एक थॉट येतो मध्ये. नुकसान होतं कधीतरी त्यांचं टेम्पोचं काहीतरी होतं वगैरे, आणि ते नुकसानीत आहे. बरं, मी जर का माझ्याकडचे 20 रुपये जास्त दिले तर मला खरं तर तसा काही फरक नाही पडणार आहे, कशाला विचार करायचा असं मला होतं. आणि तेच इतरांच्या बाबतीत की कोणीही कष्ट जर माझ्या कामासाठी घेत असेल तर त्याला आधी पैसे आपण दिले तर मला असं वाटतं की माझं भरत जातं ते. अगदी बरोबर. नाही, तेच आहे एक्झॅक्टली. म्हणजे यू आर ऑन द राईट ट्रॅक ऑफ थिंकिंग. की या टाईपचं थिंकिंग असेल ना तर तुम्ही पैसे मिळवायला एलिजिबल आहात. कारण कसं होतं की ज्या वेळेला आपण बार्गेनिंग करत असतो त्यावेळेला त्याच्यात मार्गातला अडथळा तर बनत असतोच, पण याला एक अप्रोच म्हटलं जातं ज्याला पेनी वाईज पाऊंड फुलिश अप्रोच म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही आता मला सांगा की हॉटेलमध्ये गेल्यानंतर किती वेळेला 751 रुपये बिल झालं तुमचं हॉटेलमध्ये, मी 750 रुपये देतो असं किती वेळेला तुम्ही रिक्वेस्ट केली.
1 रुपया सुद्धा आपण कमी करत नाही. उलट राऊंड फिगर 9 रुपये हे घे टिप, 19 रुपये हे घे टिप. तिथं मॉलमध्ये गेलो आपण किंवा पेट्रोल पंपावरती ते शक्यच नाही, पण मॉलमध्ये गेलो आणि तिथं काही पैशांमध्ये बिल झालं तरी सुद्धा आपण ऑनलाईन पेमेंटनी पैशामध्ये बिल करतो. बरोबर. तिथं आपल्याला बार्गेनिंग करण्याचं इच्छा होत नाही इच्छा किंवा आपण होत तिथं नाही. धाडस पण करत नाही. करेक्ट. पण बार्गेनिंग आपण कोणावर करतो, जे आपल्यापेक्षा जरासं आपल्याला खालच्या लेवलचे वाटतात त्यांच्याबरोबर जरासं आपण त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतो किंवा बार्गेनिंग करण्याचा प्रयत्न करतो. तर त्यांच्याबरोबर बार्गेनिंग करू नये. त्यांनी मॅनिफेस्टेशनला किंवा त्यांनी तुमच्या थॉट प्रोसेसला फरक पडतो असं तुम्हाला वाटतं? ऑब्व्हियसली. हां. म्हणजे काय होतं की लॅक, फिलिंग ऑफ लॅक म्हणतो आपण त्याला, अभावाची मानसिकता, हम्म, हम्म, गरिबीची मानसिकता, हम्म, 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 पॉवर्टी कॉन्शियसनेस म्हणतो आपण त्याला. हम्म, हम्म, म्हणजे मी एक साधी टेक्निक सांगतो तुम्हाला, साधी टिप सांगतो. हम्म, हम्म, तुम्ही स्वतःला कुठल्याही फिनान्शियल गोष्टीमध्ये डिसिजन घेत असताना, हम्म, मी जर करोडपती असतो आणि अरबपती असतो हम्म. तर मी कसा वागलो असतो, हे काही क्षण त्या शूजमध्ये जाऊन विचार करा हां. आणि त्या प्रकारे ऍटलिस्ट प्रतिक्रिया तर द्या. हम्म, म्हणजे समजा तुमचा मोबाईल हरवलाय, पाकिट हरवलंय, हम्म. तर त्रास करून घेतो आपण स्वतःला. हो. त्या त्रास करून घेण्यानं तुमचा मोबाईल परत येणार नसतो. हम्म, काही क्षणासाठी तुम्ही शूजमध्ये जा दुसऱ्या, आणि ज्या शूजमध्ये तुम्ही अरबपती करोडपती आहात, हम्म. आणि त्या शूजमधनं विचार करा की माझा 15,000चा मोबाईल गेला असता तर मी काय विचार केला असता. एकतर तुमचा 15,000चा मोबाईल नसताच हम्म, त्या केसमध्ये, हम्म, पण तुम्ही विचार केला काय नाही, नवीन घेऊ आता. हम्म. इतक्या साध्या पद्धतीने तुम्ही तो विषय Correct. हँडल केला असता. करेक्ट. तर आपल्याला फक्त प्रतिक्रिया बदलायच्या आहेत, श्रीमंत असल्यासारख्या प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. पण ना आजकाल या प्रतिक्रिया म्हणजे मी अगदी लेमॅनच्या थॉट प्रोसेसनी एक ऑब्झर्वेशन सांगते की इतकं आपण थंड विचार केला, शांत विचार केला, तरीही आजूबाजूच्यांना वाटतं की हिला काही फरक नाही पडत आहे. होतं असं की मी असा विचार केला की ओके काय आता झाला का हा प्रॉब्लेम, ठीक आहे, मी नाही ह्याच्यावर फार विचार करणार, सोल्युशन हवं आहे मला, आणि मी लगेच पुढचा विचार करून त्यातला ए बी सी मार्ग काढून मी मोकळी होते. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की आळशी आहे ही विचार किंवा नाही करत. भावना शून्य आहे. भावना शून्य आहे की आता एवढं सगळं नुकसान झालं ह्याच्यावर तक्रार का नाहीये. नाही, हे तुम्ही म्हणताय हे एक्झॅक्टली मला पण असा अनुभव बऱ्याचदा आलाय. हां. मी तुम्हाला एक गोष्ट पण हे सांगतो, योग्य आहे की अयोग्य आहे? तेच सांगतो आता, की केअरलेस असणं हां. आणि केअर फ्री असणं हम्म, याच्यामध्ये फरक आहे. हम्म, केअरलेसनेस म्हणजे काय असतो, एखादी गोष्ट घडली तरी त्याच्याबद्दल रिॲक्ट न करता, त्याची जबाबदारी न घेणं, जबाबदारी नका. रिस्पॉन्सिबिलिटी न घेणं, करेक्ट. याला म्हणायचं केअरलेसनेस. बरोबर. केअर फ्रीनेस म्हणजे काय, घडलंय त्याला ॲक्सेप्ट करणं आणि त्याला करेक्ट करण्यासाठी पुढची स्टेप उचलणं. हां. म्हणजे एखादा मुलगा समजा एखाद्या परीक्षेत नापास झाला, हम्म, तर जो केअरलेस आहे तो चला नापास तर नापास, खेळायला जाईल. हम्म, हम्म. पण जो केअर फ्री आहे तो टेन्शन न घेता पुढच्या वेळी पास होण्याचं वेळापत्रक तयार करेल. करेक्ट. म्हणजे याला रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन वा. आपण केअर फ्री राहू शकतो आणि रिस्पॉन्सिबिलिटी टाळून केअरलेस पण होऊ शकतो. हम्म, तर यातला फरक लोकांना कळत नाही. हम्म, आणि सोशली बऱ्याच गोष्टींचं आपल्यावरती बर्डन टाकलं जातं, त्यातली ही एक गोष्ट आहे हम्म. की तुला का वाईट वाटत नाही आहे, हो. तुला का टेन्शन येत नाही आहे. हां, एकदा माझ्याकडून माझा सगळा पगार पडला होता बसमध्ये हां, खिशातून. हां. मी रात्रभर निवांत झोपलो होतो, आई जागी होती आमची. आणि सकाळी मला प्रश्न, तू झोपू कसा शकलास? म्हटलं मी झोपलो नसतो, हो. पगार तर परत येणार नव्हता, माझा पडलाय तो पडलाय, हां. आता त्यासाठी पुढं काय करायचं ते बघू. हम्म. म्हणजे बरं, आपल्याला जेव्हा जास्त मिळतं तेव्हा आपण विचारतो का अय्या असं कसं काय अचानक जास्त पैसे आले माझ्याकडे? नाही, नाही. पण गेले की आपण लगेच तक्रार करतो. अगदी अगदी. तर हा झाला दुसरा ब्लॉकेज, हम्म, बार्गेनिंग. हम्म. तिसरा ब्लॉकेज जो आहे तो जेलसी, हां, दुसऱ्यानं मिळवलेल्या पैशाबद्दल जळणं. हां. म्हणजे हे सटलरित्या घडत असतं बरं का. म्हणजे आपल्या घरातला संवाद काहीसा असा असतो, हम्म. बघितलं का, तिने 4 व्हीलर घेतली, आपल्या घरात पटकन त्याच्यावरती पुढचा माणूस म्हणतो त्यांचं काय सगळं 2 नंबर, तुला माहित नाही. म्हणजे हम्म, आपला कष्टाचा पैसा आहे, हम्म, आपली 2 व्हीलर असली तरी कशी इमानदारीच्या पैशाची. हम्म. म्हणजे आपण शिक्काच मारतो की तो पैसा 2 नंबरचा आहे.
ही याला म्हणतात जेलसी. म्हणजे मी असंच उदाहरण म्हणून सांगतो, मी आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवतो आणि बरीच मुलं माझ्या हाताखालून जातात. काही मुलं 2 परीक्षा जास्त देऊन US ला वगैरे शिकायला जातात बाहेरच्या देशांमध्ये. जो मुलं आता 2 मुलं एकाच वातावरणात वाढलेली, शेजारी शेजारी, त्यातला एक जातो अमेरिकेला, जो इथं आहे त्याच्या घरामध्ये जो अमेरिकेला गेला त्याच्याबद्दल चांगले उद्गार येत नाहीत. आजकाल काय कोण पण जात आहे अमेरिकेला. तिथं जाऊन काय करतात आम्हाला माहित आहे की मॉलमध्ये काम करणार, पेट्रोल पंपावर काम करणार, त्यापेक्षा आपलं गाव कसं MIDCत कामाला असते, त्यापेक्षा आपलं गाव कसं. म्हणजे जेलसी ही एवढी आपल्या आतमध्ये भिनलेली असते ना खूप, आणि ती स्लाईट आहे ना, म्हणजे खूप असं काही वेळेला आपण एवढं बोलतही नाही पण ते मनात येऊन जातं. सूक्ष्मरित्या असतं. आणि तुम्हाला सांगतो, तुमच्यात जेलसी आहे की नाही चेक करण्यासाठी सगळ्यांनी हा प्रयोग करावा. तुमच्या पाहुण्यातला सगळ्यात वाईट पाहुणा डोळ्यासमोर आणा, कदाचित सगळ्यात श्रीमंत असेल तो. तुमच्या गल्लीतल्या सगळ्यात वाईट माणसाचं घर डोळ्यासमोर आणा, सगळ्यात मोठा बंगला कदाचित त्याचा असेल. तुमच्या शहरातल्या वाईट माणसांची यादी काढा, एकही गरीब त्याच्यात नसेल. ही आता एखाद्या व्यक्तीला समजा आपण अशी कमेंट्स करतो ना, तो आमदार होय, बादच असणार, करप्ट असणार. हो, तुम्हाला कुठून कळलं? तुम्ही त्याचा अनुभव घेतलाय? तुम्ही त्याच्या जवळ गेलाय कधी? त्यांचा काय अनुभव? विदाऊट एनिथिंग, विदाऊट नोईंग अ थिंग अबाउट दॅट पर्सन जर आपण कमेंट करत असू की त्यानं सगळं 2 नंबरनंच कमवलेलं असेल, तर दॅट इज जेलसी. म्हणजे कदाचित आपल्याला श्रीमंतांचा आणि त्यांच्या श्रीमंतीचा द्वेष करायला शिकवलं गेलेलं असतं. म्हणून आपण श्रीमंतांचे फॉल्ट्स फाइंड करत असतो, त्यांचं वाईट काय होतं ते फाइंड करत असतो. म्हणजे अमुक अमुक ह्या जोडप्याचा झाला डिवोर्स, आपल्याला आनंद, कारण श्रीमंत माणसं होती ना ती. म्हणजे ही जेलसी आहे, पैशाबद्दलची जेलसी आहे. म्हणून श्रीमंतांचा आणि त्यांच्या श्रीमंतीचा द्वेष करण्यापेक्षा एखादा श्रीमंत माणूस जर तुम्हाला दिसला तर मनापासून त्याला ॲप्रिशिएट करा, कारण त्यांच्यापेक्षा त्याच्या पाईपलाईनमध्ये कमी खडे आहेत. करेक्ट. मी आणि ना दरवर्षी त्या मार्गशीर्ष महिन्यातलं जे गुरुवार करते, तर त्याच्यात ती गोष्ट जी आहे ती बऱ्याच जणांना माहिती असेल. त्या गोष्टीमध्ये महालक्ष्मी असं म्हणते, जेव्हा ती त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीचं रूप घेऊन येते तेव्हा ती म्हणते की मी गरिबाकडे जाण्यापेक्षा मी श्रीमंतांकडे जाते, म्हणजे तो त्याची श्रीमंती गरिबांसाठी वापरेल. गरीब फक्त काय करेल, स्वतःसाठी खाईल तो. एक्झॅक्टली. या उद्देशानं लक्ष्मी पण असा विचार करते की मला श्रीमंतांकडे जायचं. करेक्ट. तुम्ही मगाशी मला विचारलं की 50,000 वरून 1 लाखापर्यंत कसं जायचं आहे, तर एक्झॅक्टली तिथं हा विषय येतो. मी जर 1 लाख रुपये कमवायला लागलो तर बरेच लोक मला कसं आनंद होईल किंवा माझ्यामध्ये कसा बदल होईल, मी कुठली गाडी घेईन हा विचार करतात. चुकीचं काही नाही आहे, पण जर फास्ट मॅनिफेस्ट करायचं असेल, जसं लक्ष्मी कुणाकडे जाते त्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर म्हणजे त्या पर्स्पेक्टिव्हनी ह्या गोष्टीचा, म्हणजे या कथेचा मी हे करतोय, तुम्हाला सांगतोय की आता तुमचं उदाहरण घेऊया किंवा कुठल्याही एक यूट्यूब चॅनलचं उदाहरण घेऊया. समजा तुमचं XYZ अमाऊंट तुम्हाला काहीतरी यूट्यूबकडनं येते, ब्रँड प्रमोशन्स वगैरे या सगळ्या गोष्टीतून. ओके, तुम्ही तुमचा जर डबल झाला रेव्हेन्यू तर तुमच्यात तर फरक पडेलच, पण त्याबरोबर तुमचा स्टाफ, म्हणजे त्यांच्यामध्ये कसा फरक पडेल, त्यांना मी की काय क्वालिटी ऑफ लाईफ देऊ शकेन, त्यांना मी कसं फॅसिलिटेट करू शकेन या पैशातून, ह्या गोष्टी जर तुम्ही त्याला रिलेट केल्यात ना तर ते पैसे 100% तुम्हाला मिळतील. म्हणजे त्या पैशाचा इतरांवरती काय इफेक्ट होईल हे जर तुम्ही बघितलं तर. आणि जसं लक्ष्मीचं तुम्ही सांगितलेलंच आहे, तर मला बरेच जण विचारतात की सर तुम्ही सांगताय ठीक आहे की पैशापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे, पैसा आणि माणुसकी दोन्ही श्रेष्ठ आहे, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण पैसे आले की माणसाला घमेंड येते, हो, ते गर्विष्ठ होतो, असं अहंकार येतो. तुम्ही किती जरी म्हटलात की ते माणसाचे गुणधर्म आहेत तरी सुद्धा ते पैशाबरोबर येतात. ते त्याच्या मागे काय लॉजिक आहे? तर त्यासाठी एक तुम्हाला मी गोष्ट सांगेन की जी समुद्र मंथनाची आहे, जी मला ऍक्च्युली कन्सेप्ट सांगण्यासाठी फार चांगली वाटते. ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळेला 14 रत्न त्यातून बाहेर आली आणि त्यातलं एक रत्न होतं लक्ष्मी. ज्यावेळी लक्ष्मी धनाचा कलश घेऊन बाहेर आली आणि अत्यंत सुंदर होती, विष्णू भाळले तिच्यावरती आणि विष्णूंबरोबर तिचं लग्न झालं. पण त्यावेळेला कुणाच्याही नकळत
लक्ष्मी बरोबर आणखीन एक देवता बाहेर येत होती. हम्म. अत्यंत दुर्गंधीयुक्त आणि केळसवाणी देवता होती, हम्म. ज्याला अलक्ष्मी म्हटलं जातं. हम्म. अवदसा म्हणतो आपण तिला, हम्म. किंवा बरेच जण ज्येष्ठा म्हणतात. बरं. तर ती पण बाहेर येत होती आणि ती इतकी दुर्गंधी होती की देव तिथून जायला लागले. कलीनं तिच्याबरोबर लग्न केलं. हम्म. पण झालं असं की लक्ष्मी बरोबरच अलक्ष्मी हम्म. किंवा ज्येष्ठा तिची मोठी बहीण हम्म. म्हणून ती लक्ष्मी बरोबर सगळीकडे जायला लागली. हम्म. म्हणजे लक्ष्मी जिथं जाईल तिच्या मागोमाग अलक्ष्मी पण जायची. हम्म. म्हणजे अलक्ष्मी म्हणजे काय, मग अहंकार किंवा गर्विष्ठपणा हे जे गुणधर्म आहेत ते आपसूक जायला लागले पैशाबरोबर. हम्म. मग ज्या वेळेला हे लक्षात आलं, म्हणजे तुम्हाला माहिती असेलच की आपल्या घरातला कचरा हे अलक्ष्मी दाखवतं. हम्म. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण करतो, दसऱ्याच्या अगोदर घर स्वच्छ करतो, दिवाळीच्या अगोदर घर स्वच्छ करतो, म्हणजे अलक्ष्मीला काढून टाकतो पहिल्यांदा घरातून. हम्म. आपण झाडूची पूजा करतो ना, हो हो हो. ती अलक्ष्मीचं द्योतक आहे ते. हा हा हा. तर सांगायचा उद्देश हा आहे की ब्रह्मदेवांना जेव्हा हे समजलं हा. की लक्ष्मी बरोबर अलक्ष्मी सुद्धा येते, की माणसामध्ये हे गुणधर्म येत आहेत, हम्म. त्यावेळी त्यांनी त्याच्यावरती एक सोल्युशन सांगितलं हम्म. की त्याच्यामध्ये एक तिसरी देवता असेल हम्म. तर हा प्रॉब्लेम येणार नाही, ही समस्या येणार नाही. हम्म. आणि ती तिसरी देवता होती सरस्वती. ओ. जर एखाद्या व्यक्तीकडे लक्ष्मी हम्म. आणि निरक्षर विवेक म्हणतो आपण किंवा सदसद विवेक बुद्धी ज्याला आपण म्हणतो, हम्म. ती जर असेल हम्म. तर त्या व्यक्तीकडे अलक्ष्मी येणार नाही. बरोबर. जर अशा व्यक्तीकडे लक्ष्मी गेली की ज्याच्यामध्ये हा निरक्षर विवेक बुद्धी किंवा सदसद विवेक बुद्धी नसेल, तर त्याच्याकडं अलक्ष्मी आलेली त्याला कळणार पण नाही आणि तो मग अहंकारी बनत जाईल किंवा बरोबर. गर्विष्ठ बनत जाईल. वा त्यामुळे ती सरस्वती तिथं असणं गरजेचं आहे. वा 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 वा. हे इतकं तुम्ही समर्पक असं उदाहरण दिलेलं आहे की आपण आपल्या धारणा करण्याआधी आपण जर त्याचा व्यवस्थित विचार केला करेक्ट. तर मला असं वाटतं की हे ब्लॉकेजेस दूर होतील आणि त्यामुळे आपल्या मेहनतीला व्यवस्थित न्याय मिळेल आणि आपल्याकडे जो पैसा आपण मॅनिफेस्ट करतोय तो येईल. मॅनिफेस्टेशनमध्येच तर प्रॉब्लेम असतो. म्हणजे मॅनिफेस्ट करताना ज्या हे जे ब्लॉकेजेस आहेत मला असं वाटतं त्याच्याचमुळे तर आपल्याकडे Exactly. म्हणावं तसं येत नाही. एक्झॅक्टली. कोण नको म्हणेल पैशाला, सगळेच जण सगळ्यांनाच हवा आहे तो. सगळ्यांनाच हवाय. पण तो मागण्याची आणि त्याच्या मागे विचार काय असायला हवेत, बिहेवियर आपलं कसं असायला हवं, थॉट प्रोसेस कशी असायला हवी, तुम्ही खूप छान पद्धतीनं समजून सांगता. धन्यवाद. पण आता मॅनिफेस्टेशनमध्ये असं कुठले असे फॉर्मॅट आहेत की जे आपण वापरून मॅनिफेस्ट करू शकतो, असं काही आहे का? ओके. मेथड्स काही आहेत का? सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक अशी पद्धत सांगतोय हां. जी तुम्हाला पैशाचं चुंबक बनवू शकते. बरं. म्हणजे थोडासा व्यवस्थितपणे हे ऐकून घ्या, कारण आता आपण 2025 आता आपण जेव्हा रेकॉर्ड करतोय तेव्हा 2025 संपत आलाय. हां. कदाचित हे तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल तेव्हा 2026 चालू झालेलं असेल कदाचित. हं. तर तुम्ही या वर्षाचा एक निश्चय करायचा आहे आणि एक एक्सेल शीट तयार करायची आहे. बरं. आणि ते एक्सेल शीटमध्ये काय करायचं ते मी सांगेन. तुम्ही जर ते नियमितपणे केलं हां. तर तुम्ही 2026 मध्ये तुम्ही मनी अट्रॅक्टर किंवा पैशाचे चुंबक व्हाल, हे नक्की 100%. बरं. Okay. आय एम एक्सायटेड. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, याच्या पार्श्वभूमी थोडीशी सांगतोय मी तुम्हाला, की बरेच लोक जे अचानकपणे श्रीमंत झाले, म्हणजे ज्यांना लॉटरी लागली किंवा रियालिटी शोज मध्ये बक्षिसं लागली, त्यांचा जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा काही वर्षांना असं लक्षात आलं की ते पुन्हा एकदा स्क्वेअर वन म्हणजे पुन्हा आहे त्या परिस्थितीत जीवन जगत होते. याच्या अगदी उलट जे बँकरप्ट झालेले बिझनेसमन होते ते पुन्हा एकदा बाउन्स बॅक झाले आणि त्यांनी पुन्हा त्यांचे बिझनेसेस चालू केले. तर या दोन्हीमध्ये काय फरक आहे, तो फरक तुम्ही तुमच्यामध्ये घडवू शकता. बरं. याच्यासाठी टी हार्व एकर नावाच्या व्यक्तीनं सांगितलेली एक पद्धत आहे आणि ही पद्धत वापरून एक महिला जी पूर्णपणे कर्जात बुडाली होती ती नंतर आता मल्टीमिलियनेअर आहे. बरं. तर तुम्ही हे करायचंच आहे. बरं. ओके. हां. तर काय करायचं आहे, हां. तर याच्यासाठी आपल्याकडे येणारा जो पैसा आहे तो निसर्ग बघतो की तुम्ही तो कशा प्रकारे सांभाळता. बरं. म्हणजे एक उदाहरण मी नेहमी असं देतो की एखाद्या मुलाला जर एक आईस्क्रीमचा स्कूप खायला दिला आणि सर्दी झाली तर त्याला आपण 2 आईस्क्रीमचे स्कूप कधी खायला देत नाही, कारण त्याला एकच पचत नाही, 2 कुठले देणार. बरोबर. तसा निसर्ग तुम्हाला ऑब्झर्व करतो. ह्याला 10,000 दिलेले सांभाळता येत नाहीत, ह्याला का मी 10,001 रुपये देऊ किंवा 11,000 तरी का देऊ. तर निसर्गाला पटवून सांगायचं की मी 10,000 मॅनेज करू शकतो, पुढच्या क्षणाला तो 11,000 रुपये द्यायला लागेल.
तर हे कसं पटवून द्यायचं आहे, हा. तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा फिनान्शियल लिटरसी आपल्याला आणायला पाहिजे. आपल्याला एक्झॅक्टली किती पैसे मिळतात हे बऱ्याच जणांना माहित नसतं. पाकिटात किती पैसे असतात हे माहित नसतं. बरोबर. हो. किती खर्च होतात, EMI किती जातात ह्या गोष्टी माहित नसतात. या सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही माहिती करून घ्या. आणि त्यानंतर आपल्या पैशाची वर्गवारी करायची आहे. म्हणजे आपण जेवढा आपण असं समजूया की आपण 1000 रुपये किंवा 10,000 रुपये कमवतो असं लक्षात घेऊया. त्यातली 55% रक्कम ही बाजूला काढायची आणि ती घर खर्चासाठी वापरायची आहे. त्याच्यामध्ये तुमचा सगळा खर्च भागला पाहिजे. म्हणजे तुमचा किराणा, मेडिकल आणि रोजच्या भाज्या सगळं 55% मुलांचे फीज किंवा तुमच्या चैनीचे आयटम सगळं हे 55% बसलं पाहिजे. 5,500 रुपयेमध्ये तुमचं घर चाललं पाहिजे. बरेच जण विचारतात चालत नसेल तर तुम्ही तुमचं जे जीवनमान आहे ते जरा सिम्प्लिफाय करण्याची गरज आहे. विनाकारण शो करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी जर करताय त्या नाही करायला पाहिजेत. म्हणजे रोज मी गाडी घेऊन जातो, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायला चालू करा. मोबाईलचे प्लॅन चेक करा तुमच्या कुठला आहे चालू आहे. तर या प्रकारे 55% आपला घर खर्च बसला पाहिजे. 10% रक्कम ही आपण LTSS म्हटलं जातं, त्याला लॉंग टर्म सेव्हिंग फॉर स्पेंडिंग. म्हणजे आपले काही वर्षानंतरचे हे असतात, प्लॅनिंग असतात की लग्न, परदेश प्रवास किंवा वर्ल्ड टूर करायचे असते काही जणांना. असे लॉंग टर्म मला गाडी घ्यायची आहे, घर बांधायचं आहे, हे लॉंग टर्मचं प्लॅनिंग आहे. त्यासाठी 10% रक्कम ही अशा ठिकाणी ठेवायची आहे, अशा बँकेत ठेवायची आहे की त्या बँकेचं पासबुक, चेकबुक, ATM कार्ड काही घ्यायचं नाही आहे. किंवा आता SIP पण आहे, तर SIP मध्ये तुम्ही 10% रक्कम ठेवू शकता, LTSS मनी. 10% रक्कम ही अशी ठेवायची, त्याला FFA म्हटलं जातं, फिनान्शियल फ्रीडम अकाउंट. जी रक्कम मी कमावलेलीच नाही या भावनेनं ठेवायची. कारण सेव्हिंग करणे एक मगाशी विषय बोलायचा राहिला, पण आता मी तुम्हाला सांगतोय की सेव्हिंग, आपल्या कमाईच्या 10% रक्कम ही सेव्ह केली गेलीच पाहिजे. पण ती या भावनेनं करता कामा नये की अडीअडचणीला पैसा उपयोगाला येईल. कारण अडीअडचणीसाठी साठवल्या गेलेला पैसा अडीअडचण तयार करतो आणि मगच खर्ची पडतो. त्यामुळे तो पैसा 10% रक्कम ही सेव्हिंगमध्ये टाका, जशी तुम्ही कमावलेलीच नाही. त्यानंतरची 10% रक्कम ही तुम्ही डोनेट करायची आहे. आता डोनेट करणे याच्यासाठी भरपूर मार्ग उपलब्ध आहेत की आता मी कसं डोनेट करतो हे काही गोष्टी सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो की आम्ही नाश्त्याला एके ठिकाणी जातो, मी त्याला 500ची नोट देतो आणि त्याला सांगतो की कुणीही तुला असा माणूस दिसला की ज्याच्याकडे पैसे नाहीत पण ज्याला भूक लागली किंवा ज्याला गरज आहे, त्याला माझ्याकडनं तू खायला दे. तो पैसे संपल्यानंतर सांगतो, सर पैसे संपलेत, पुन्हा पुढचे पैसे मी त्याला देतो. अशा प्रकारे तुम्ही एखादा मार्ग शोधू शकता. किंवा आमच्या इथे एक अनाथाश्रम आहे, वृद्धाश्रम आहे, तर त्या वृद्धाश्रमाच्या जातो, त्यांचं खातं कुठं आहे ते मला माहिती आहे. त्यांचं तांदळाचं बिल किती झालं किंवा धान्याचं बिल किती झालं हे माझ्याकडून त्यांच्या धान्याचं बिल. या प्रकारे तुम्ही गिव्ह करू शकता. 10% रक्कम कंपल्सरी दिली गेलीच पाहिजे, त्यात कुठेही हायवे करायची नाही. 10% रक्कम ही स्वतःला एज्युकेट करण्यासाठी ठेवायची. म्हणजे आता तुम्ही अदर दॅन तुमचं नोकरी, सर्व्हिस काय असेल, तुमच्या हॉबीज असतील किंवा तुम्ही काहीतरी वेगळं ज्ञान घेत असाल, तर 10% रक्कम ही कंपल्सरी तुम्ही स्वतःला एज्युकेट करण्यासाठी ठेवायची आहे. म्हणजे आता मी या क्षेत्रामध्ये आहे, तर 10% रक्कम मी वेगवेगळे कोर्सेस करतो, ऑडिओ बुक्स, व्हिडिओज वगैरे विकत घेतो, ज्याच्यासाठी मी 10% रक्कम खर्ची घालतो. 5% रक्कम ही प्ले मनी आहे. प्ले मनी म्हणजे स्वतःवरती उधळायची आहे. आपल्या आतमध्ये एक इनर चाइल्ड असतो, ते इनर चाइल्ड कायम खुश राहणं गरजेचं असतं, तर पैसा आपल्याकडे येतो. त्याला आपण सप्रेस केलेलं असतं. म्हणजे आपण कधीतरी पार्लरमध्ये जातो आणि पार्लरमध्ये हेड मसाज करू काय, नको ते, आणि कोण पैसे घालणार, म्हणजे आपण इच्छा मारतो बऱ्याच वेळेला. तर 5% रक्कम ही स्वतःवरती उधळायची आहे. म्हणजे त्याच्यात कुणी तुम्हाला विचारायला येणार नाही, अशा पद्धतीने उधळा. म्हणजे कधीतरी मस्त मॅनिक्युअर, पॅडिक्युअर किंवा जे तुम्हाला करावं असं वाटतं. एकाने विचारलं, मी त्याचा जुगार खेळू काय, म्हटलं खेळ, काय मला काय, 5% कुठेही उधळा. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर रक्कम ही स्ट्रिक्टली खर्च करायला लागलात, तुमच्या 100% रकमेचं असं जर डिव्हिजन तुम्ही केलं, तर लिहून घ्या की ज्या क्षणी तुम्ही हे कराल त्याच्या पुढच्या मिनिटाला, ज्या क्षणी तुम्ही हे करायला चालू कराल
त्यानंतर नेक्स्ट थिंग दॅट विल हॅपन इज तुमचं अमाऊंट आहे, इन्कम आहे ते निश्चित वाढलेलं असेल. वा, हे वर्गीकरणच खूप छान करून दिलंय तुम्ही. खरंच छान आहे हे सगळ्याच बाजूनी मला असं वाटतं फायद्याचं आहे. अगदी कारण ह्याच्यात आपल्या आयुष्यातले बरेचसे ॲस्पेक्ट्स जे आहेत ते कव्हर अगदी होतात ना. म्हणजे यात तुम्ही स्पिरिच्युअल असाल किंवा तुम्ही दानशूर व्यक्ती असाल, सगळ्या गोष्टी तुमचं व्यवहारी असाल, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होतात. वा, अच्छा, म्हणजे याच्यामध्ये दान करणं हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण अगदी. आपण जेव्हा एखादी गोष्ट देतो तेव्हा आपल्याकडे ती येते सुद्धा. मेनी फोल्ड्समध्ये येते. बरोबर. अजून कुठली अशी तुम्ही एखादी पद्धत सांगू शकाल माझ्यासाठी की ज्याच्यामुळे मी दान करू शकेन आणि ओके. कारण तुमच्याकडे खूप साऱ्या पद्धती हो, आहेत. म्हणजे आतापर्यंत एवढ्या पद्धती मी वापरलेल्या आहेत आणि अनेक जणांना वापरायला सांगितलेल्या आहेत. त्यातल्या ज्या काही बेस्ट पॉसिबल गोष्टी आहेत त्या मी सांगतच असतो नेहमी माझ्या वेगवेगळ्या कोर्सेसमधून आणि लेक्चर्समधून. पण सध्या मी वर्क करतोय आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे मनी रिलेटेड, पैशाशी रिलेटेड जे निगेटिव्हिटी आहे हम्म, की ज्याच्यामुळे आपल्याकडे पैसा कमी येतोय, हम्म, तर ती निगेटिव्हिटी थोडंसं ती रिसेट करणं म्हणतात त्याला. रिसेट करणं म्हणजे ती निगेटिव्हिटी काढून टाकणं. बरं. तर ती रिसेट करण्यासाठी कॉन्शियसली आपण काही पद्धती जर केल्या तर त्या थोड्याशा लोकांना जड जातात. हम्म, म्हणजे त्याच्यासाठी EFT वगैरे या पद्धती मी वापरतोच, ज्या पर्सनली प्रत्येकाला मी ते करून घेतो. पण ते बेसिक रिसेट जो आहे, मेजर पैशाशी रिलेटेड बेसिक आपला रिसेट करून पैसा अट्रॅक्ट करायला सुरुवात करणारी जी काही हम्म. फ्रिक्वेन्सी लागते आपल्या सबकॉन्शियस माइंडची, हा, हा, हा. तर ती फ्रिक्वेन्सी मी तयार केलेली आहे. बरं. आणि ती फ्रिक्वेन्सी तुम्ही सकाळी 7 मिनिटासाठी ऐकायची आहे आणि रात्री झोपताना एक 20 मिनिटं ऐकायचे. फक्त साऊंड आहे जो आपल्या ब्रेनला असा प्रोग्राम करतो हा. की आपल्यातली मनी रिलेटेड निगेटिव्हिटी काढून टाकतो. बरं. हां, तर ते ऑनलाईन तुम्ही घेऊ शकता आणि ट्राय करू शकता, जेणेकरून बेसिक मनी रिसेट तुमचा होऊन जाईल. पण त्याची लिंक आहे काय? हो, ती मी तुम्हाला देईन, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू शकता किंवा हो, म्हणजे आमच्या सबस्क्रायबर्सला येस फायदा होईल. येस. ग्रेट. त्यांनी आपले, मला असं वाटतं की मॅनिफेस्टेशनचे हे सगळे जे ब्लॉकेजेस आहेत ते येस येस असतील काही, तर ते दूर व्हायला मदत होईल. अगदी. खूप छान, खूप छान मार्गदर्शन करताय. आणखीन एक शेवटचा मला कॅश फ्लोसाठीचं एक तुमच्याकडे छान मेथड आहे, ती हवी आहे. ती गोल्डन टिपमध्ये सांगा. ओके. याच्यात सगळ्यात मी 2 गोष्टी कंबाईन करून सांगेन याच्यामध्ये, रादर 3 गोष्टी कंबाईन एकत्र करून सांगेन. सगळ्यात पहिल्यांदा आपण अबंडंट ब्रीदिंग बघूया, बरं. जे तुम्ही 111 वेळा करायचं आहे रोज. हम्म, याचा फॉर्मॅट आहे 4-4-8-2. हम्म, 4 सेकंद श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, 4 सेकंदापर्यंत थांबायचं आहे, कुंभक करायचं आहे, त्याला ज्यांना योगासनाचा माहिती असेल त्यांनी. 8 सेकंदात रेचक करायचं आहे, म्हणजे श्वास सोडायचा आहे, आणि पुन्हा 2 सेकंदासाठी बहिर कुंभक. तर 4-4-8-2 ही ब्रिदिंग 111 वेळेला रोज करायचं आहे. याला अबंडंट ब्रिदिंग म्हणतात. बरं. अबंडन्स तुमच्या आयुष्यामध्ये, म्हणजे तुमची मानसिकता त्या प्रकारे अबंडंट व्हायला लागते. वा. दुसरी गोष्ट, एक नंबर आहे ज्याला GG नंबर किंवा ग्रिगोरी ग्रॅबोवोई नंबर म्हणतात. त्या नंबर कुठल्याही कागदावरती लिहून तुम्ही त्याच्यावरती पाण्याचा ग्लास ठेवून 15 सेकंद चार्ज करू शकता आणि ते पाणी पिऊ शकता, आणि पाण्याला पण आपली इच्छा सांगू शकता. तो नंबर इथं स्क्रीनवरती तुम्ही द्या, मी सांगतोय तसा. 318. 318 हा एक ग्रुप झाला नंबरचा. त्यानंतर 612 518 714 हा पूर्ण नंबर आहे. पण हा गठ्ठ्या 4च्या गठ्ठ्यांमध्ये 4 गठ्ठे आहेत. 318 612 518 714 असं येईल ते. हा, तर ते म्हणताना पण असंच म्हणायचं आहे, 318 गॅप, 612 गॅप, 518 गॅप, 714. हा नंबर कॅशफ्लोचा नंबर आहे. ग्रिगोरी ग्रॅबोवोईनी फार संशोधनानंतर हा नंबर शोधून काढलेला आहे. त्यामुळे तुम्ही हा नंबर लिहू शकता कागदावरती, किंवा तो चॅन्ट करू शकता, पाठ करू शकता, पासवर्ड म्हणून वापरू शकता, किंवा त्याचे वेगवेगळे वापर तुम्ही करू शकता. आणि जेव्हा वेळ मिळेल
तेव्हा 28 वेळेला मी एक स्विच फ्रेज सांगतोय, ते तुम्ही 28 वेळेला म्हटलीत तर फार चांगला उपयोग होतो. बरं. आणि ती आहे फाइंड, काउंट, डिवाइन. फाइंड, काउंट, डिवाइन. 28 वेळेला रोज चॅन्ट करा. याच्या मागचं लॉजिक आणि या सगळ्या गोष्टी मी सांगत बसत नाही, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. पण या 3 गोष्टी तरी करायला सुरुवात करा आणि प्लस आपल्या मनी फ्रिक्वेन्सीज तुम्ही परचेस करूच शकता. क्या बात आहे. 2026 आपल्या आयुष्यात खूप जास्त अबंडन्स घेऊन येऊ देत. खूप सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं आहे. मुळात आपण विचार कशा पद्धतीनं करायला हवा पैशाच्या बाबतीत, Right. हा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आज समजून सांगितला. आणि त्याबद्दलची जी पॉझिटिव्हिटी आहे, ती पॉझिटिव्हिटी तुम्ही या स्टुडिओला पण देऊन जाता. त्यामुळे तुमचे मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू.